एका प्रश्नाला तुम्ही परिवहन मंत्र्यांना परवा पत्र लिहिलं होतं, मराठी रिक्षा चालकांसंदर्भात तुम्ही विषय मांडला होता. तुमचं परिवहन मंत्र्यांशी काही बोलणं झालं का? कारण तुम्ही म्हणालात की रिक्षा चालकांना घेऊन तुम्ही परिवहन हो, त्यांना त्याची भीती वाटते की त्यांच्या कॅबिनमध्ये काही गडबड होईल, मंत्रालयात गडबड होईल. पण तरीही मी त्यांना पुढील 10 दिवस रोज त्याची आठवण करून देणार आहे. आणि मग पाहीन, तुम्ही जर हजारो रिक्षा चालकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने घेणार नसाल, त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देत नसाल, तुम्ही निर्दय आणि क्रूर आहात मिस्टर प्रताप सर नाईक. तुमच्याकडे डेलिगेशन वेळ मागताय, तुम्ही करता काय? मग काम काय आहे तुम्हाला? एस टी तोट्यात आहे, तुमच्याकडे काम काय? मग जे नाके आहेत सगळे, तिकडले कलेक्शन हे तुमचं काम आहे का? माझ्याकडे सगळी माहिती आहे, कोणत्या नाक्यावरून कुठे काय जातं आहे ते. जर परिवहन मंत्र्यांकडे माहिती नसेल मी त्यांना देतो काय होतं आहे ते. रिक्षा चालकांच्या डेलिगेशनला त्यांना भेटावं लागेल. रॅपिडो संदर्भात तुम्ही काही रॅपिडो कंपनी, रॅपिडो एक मोठ्या इव्हेंट्सचाही अनेकदा प्रायोजक असतो. हो, अनेक मंत्र्यांच्या, त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक सुद्धा आहेत. ज्या रॅपिडोमुळे हजारो रिक्षा चालकांची नोकऱ्या, रोजगार. पण देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये जाणं किंवा त्यांची वर्णी लागणं, याकडे तुम्ही कसं पाहता? मी तुम्हाला वारंवार म्हटलं आहे, त्यांना केंद्रात जावं लागेल. मग ती त्यांच्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, केंद्रीय समिती, आणि त्याचबरोबर त्यांना माझ्या माहितीनुसार पक्क्या त्यांना केंद्रातली जबाबदारीसुद्धा घ्यावी लागेल. ते किती नाही म्हणत असले तरी ही सुरुवात आहे त्यांनी केंद्रात जाण्याची. आणि वारंवार दिल्लीत त्यासाठीच जात आहेत. अमित शहांबरोबर कोणताही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही मंत्रिमंडळात. ही अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांची भूमिका आहे आणि ती मोदींना माहिती आहे. आता भाजपचे लोक म्हणतील तुम्हाला हे कसं, म्हणजे मी खोटं बोलतो आहे का? असं नाही आहे, माझ्याकडे पक्की माहिती. अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीसही काम करायला तयार नाही दिल्लीत. इतर काही प्रमुख नेते जे आहेत भाजपचे, त्यांनीही अमित शहांबरोबर काम करायला नकार दिला. भाजपनं 2029च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय समितीमधील वर्णी असेल, NDAचे मित्रपक्ष असतील, जेनझींचं आंदोलन असेल, या दृष्टीने एक व्यापक व्यूहरचना आखली जाते. इंडिया अलायन्सची साधारण 2 महिन्यापूर्वी बैठक पार पडली. असं ठरलं होतं की हैदराबादमध्ये 13 ऑगस्टला बैठक पार पडेल इंडिया अलायन्सची. तर राहुल गांधींची या संदर्भात काही बोलणं आलं का? कारण एका मुलाखतीत, म्हणजे तुम्हीच घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी इंडिया अलायन्सच्या भवितव्यावर काही विधान केलं. इंडिया अलायन्सचं भवितव्य हे चांगलं आहे. जेन-झीच्या मागे इंडिया ब्लॉक नसता, राहुल गांधींनी सुद्धा ज्या प्रकारे एक वातावरण निर्माण केलं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, आदित्य ठाकरे ह्यांनी उपक्रम फार मोठ्या पद्धतीने तो राबवला. जेन-झीचा अनेक राज्यांमध्ये त्या पक्षाच्या लोकांनी काम केलं, त्याच्यामुळे जेन-झीला बळ मिळालं. हां, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला हे तुम्हाला नाकारता येणार नाही. आम्ही आमच्याच पद्धतीनं राज्यामध्ये काम करतो आहोत आणि ते करत राहू. याचा फायदा शेवटी इंडिया ब्लॉकला आणि महाराष्ट्रात या राज्यामध्ये महाविकास आघाडीलाच होणार आहे.